नमस्कार. जय शिवराय, जय शंभराजे. 12 जुलै 1660 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून मुक्त होऊन विशाळगडाच्या दिशेने जात असतात. तेव्हा सिद्धी जोहरचे सैनिक महाराजांच्या मागे लागते आणि पांढरे पाणी जवळ पोहोचल्यानंतर बाजीप्रभू देशपांडे राजांना म्हणतात, राज थोडे सैनिक घेऊन तुम्ही विशाळगडाच्या दिशेने जावा, मी बाकीचे सैनिक घेऊन घोडखिंडीमध्ये जातो आणि सिद्धी जोहरच्या सैनिकांशी लढा देतो. पण राजे आपल्या शूरवीरांना मृत्यूच्या दारात सोडून जायला तयार नसतात. तेव्हा बाजी म्हणतात, राज लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे. आणि शेवटी बाजींच्या जिद्दी पुढे राजांना थोडे सैनिक घेऊन विशाळगडाच्या दिशेने जावं लागतं. बाजी प्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये जातात आणि मराठ्या मावळ्यांसोबत वाघासारखे शत्रूवरती तुटून पडतात. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवरती पोहोचतात, तोफेंचा आवाज येतो, तेव्हा बाजी त्या घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात. त्यांचे भाऊ पण लढता लढता घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडतात. अशा शूरवीरांच्या समाधींचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला विशाळगडावरती जाऊन पुन्हा गड उतरत सह्याद्रीच्या कोण्यावरती असलेल्या 2 समाधी बघून त्यांचे दर्शन घ्यायचे आहे. त्यामुळे आपल्याला अशा शूरवीरांच्या समाधींचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळेल. त्या सह्याद्रीच्या डोंगराच्या कोण्यावरती समाधींच्या जवळ अनेक प्राचीन वास्तू पण आहेत, त्या देखील आपल्याला जाता जाता बघता येतील. तर चला मित्रांनो, तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि स्वराज्यासाठी लढलेल्या शूरवीरांच्या समाधींचे दर्शन घेऊन मनाला शांती मिळवून घ्या. आता आपण समाधींच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया. विशाळगडच्या डाव्या साईडला असलेल्या डोंगरावरून चालत चालत मी आता डोंगराच्या पायथ्याशी निघालेलो आहे आणि आपल्याला कुठे पोहोचायचे आहे हे देखील मी आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे. शूरवीरांच्या समाधी आणखी किती दूर आहेत हे सर्व आपल्याला बघायचे आहे. पण मला एक सांगायचं आहे, या समाधीपर्यंत पर्यटक थोडे कमी जातात. ज्यांना चालण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही ते जातात, पण वयस्कर माणसे या ठिकाणी येत नाहीत, कारण या समाधी किल्ल्यापासून खूप लांब आहेत आणि डोंगराच्या पायथ्याशी आहेत. खाली जाण्यासाठी आपल्याला ही जनावरांची पायवाट दिसते. खाली जाण्यासाठी कोणताही पक्का मार्ग नाही. किल्ल्याच्या संरक्षण करणाऱ्यांनी या ठिकाणी वाट बनवली पाहिजे, म्हणजे पर्यटकांना त्या समाधीपर्यंत पोहोचणे थोडे सोपे होईल. आणि आपल्याला आणखी पुढे जाण्यासाठी म्हणजे या ठिकाणी पोहोचायचं आहे. बघा, या ठिकाणी समाधींच्या छताचे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत आणि समाधींच्या पुढे ज्या ठिकाणी तुम्हाला म्हैस दिसत असेल, इथे काही प्राचीन विहिरी देखील आहेत. त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला अजून खाली चालत जावं लागणार आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही कधी आला तर सावधगिरी बाळगत या, कारण चप्पल घालून जर खाली उतरला तर ह्या दगडावरून तुमचे पाय घसरतील. म्हणून बूट घालून या, ते पण बुटाला ग्रीप पाहिजे, तरच तुम्ही हा डोंगर उतरू शकता. बघा, आता मी चालत चालत अर्धा प्रवास पूर्ण केलेला आहे. आपल्याला अजून अर्धा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि थोडा ॲडव्हेंचर प्रवास करण्याचा वेगळाच अनुभव आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. बघा, या ठिकाणी ह्या ओढ्याला पाणी भरपूर आहे. एवढ्या उंचावर पण विशाळगडाच्या एका साईडला भरपूर पाणी आहे. आणि या समाधी एवढ्या लांब का बांधण्यात आल्या याचे कारण आपल्याला शोधावं लागणार आहे, कारण गड इथून खूप दूर आहे. गडापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर या समाधी बांधण्यात आलेल्या आहेत. याचे कारण काय असू शकते यात आपल्याला विचार करावा लागेल. चालत ह्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 20 ते 25 मिनिटाचा वेळ लागतो. आणि या ठिकाणी माणसांचा वावर नाही आणि कोणी पर्यटक पण मला दिसत नाहीत. मी एकटाच आहे. वरती भरपूर पर्यटक आहेत, पण या ठिकाणी कोणीही नाही. आणि मित्रांनो, फायनली मी या समाधींच्या एकदम जवळ पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, इथून आता आपल्याला समाधी दिसायला सुरुवात झालेली आहे. समाधींना सावली म्हणून नंतर छत वगैरे बांधण्यात आलेले आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधी एका शांतमय ठिकाणी बांधलेल्या आहेत. इथे कोणाचाही त्रास किंवा माणसांची कलबल नाही. सर्वत्र शांतमय ठिकाण, फक्त पक्ष्यांचा आवाज
मित्रांनो, समाधींच्या दिशेने जात असताना चालत चालत मी तुम्हाला बोललो होतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी शूरवीरांच्या समाधी किल्ल्यांपासून 1.5 किलोमीटर लांब का बांधल्या? किल्ला डोंगराच्या वरती आहे आणि समाधी डोंगराच्या एका साईडला आहेत. महाराजांनी खूप हुशारीने अभ्यास करून विचार केला, भविष्यात जर किल्ल्यावर शत्रूनं आक्रमण केलं, किल्ला शत्रूंच्या ताब्यात गेला आणि किल्ल्याच्या जवळ समाधी असत्या तर समाधीवरती शत्रू आक्रमण करून समाधी तोडू शकतो आणि समाधींना हानी पोहोचू नये म्हणून महाराजांनी विशाळगडाच्या एका साईडला लांब शूरवीरांच्या समाधी बांधल्या. जरी किल्ला शत्रूंच्या ताब्यात गेला तरी सुद्धा या समाधीपर्यंत शत्रू पोहोचू शकत नाही आणि या समाधींना कधीही नुकसान होणार नाही म्हणून महाराजांनी भविष्याचा विचार करून या समाधी दूर बांधल्या. या समाधीपर्यंत येण्यासाठी आपल्याला डोंगर थोडा उतरत यावं लागतं, वाट अवघड आहे, तरी सुद्धा अशा ठिकाणी येऊन या शूरवीरांचे दर्शन घेणे गरजेचे आहे. त्यांच्यामुळे आपण या स्वराज्यामध्ये आता चालत आहे, फिरत आहे, मस्त आनंद करत आहे. म्हणून अशा शूरवीरांच्या समाधींना कधी ना कधी येऊन तुम्ही नक्की दर्शन घेऊन जावा. इथून वरती गेल्यानंतर वरती एक हनुमंताचं दर्शन आहे, पण मित्रांनो वरती मला जाता येणार नाही, कारण आता किल्ल्याच्या खाली पोलीस संरक्षण आहे आणि त्यांनी मला टाईम दिलेला आहे की तुम्ही 3 वाजेपर्यंत परत या, त्यानंतर आला तर तुम्हाला मी बाहेर सोडणार नाही. म्हणून आता 3 वाजायला थोडाच वेळ राहिलेला आहे, त्या अगोदर आपण या समाधींचे दर्शन घेऊया. समोर तुम्हाला टावर दिसत असेल, त्याच्या वरती विशाळगड आहे. तिथून खाली डोंगरावरून पायवाटेने चालत चालत फायनली मी समाधींच्या पुढे पोचलेलो आहे आणि समाधीच्या जवळ म्हणजे समोर आपल्याला 2 प्राचीन विहिरी देखील बघायला मिळतात. या विहिरी महाराजांच्या काळामध्ये बांधण्यात आलेल्या आहेत आणि एकदम गोलाकार आहेत. विहिरींचा आकार एकदम गोल आणि सटीक आहे. जून महिन्याची 1 तारीख आहे, कडक ऊन आहे, तरीसुद्धा एवढ्या उंच डोंगरावरती या ठिकाणी पाणी आहे. म्हणजे पूर्वी राजांच्या काळामध्ये ज्या विहिरी बांधल्या जात होत्या त्या विहिरीचे पाणी अभ्यास करून ठिकाण शोधून बांधल्या जात होत्या. या विहिरीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी म्हैसी गवत खाण्यासाठी आलेल्या बघायला मिळतात. काही गायी पण आहेत, बैल पण आहेत आणि ह्या विहिरीच्या पुढे आणखी एक विहीर आपल्याला बघायला मिळते. ही विहीर कशी आहे बघूया आणि ह्या विहिरीमध्ये पाणी आहे का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. बघा, ही विहीर पण भरपूर मोठी आहे आणि याचा पण आकार एकदम गोलाकार आहे आणि ह्या विहिरीमध्ये पण पाणी आहे. म्हणजे या दोन्ही ठिकाणी पूर्वी जे पाण्याळी होते त्यांनी एकदम हुशारीने अभ्यास करून पाणी शोधले, त्यानंतर या डोंगराच्या वरती या विहिरी बांधण्यात आल्या. या विहिरीपासून जेव्हा आपण चालत पुढे जातो तेव्हा आपण समाधींच्या एकदम जवळ पोहोचतो. बघू शकता तुम्ही, डोंगराच्या एका साईडला शांतमय ठिकाणी महाराजांनी या समाधी बांधलेल्या आहेत. समाधीच्या समोर आपल्याला लोखंडी भगवा ध्वज आणि ज्योत जाळण्यासाठी हे लोखंडी बनवलेलं आहे. ही पहिली समाधी आहे शूररत्न बाजी प्रभू देशपांडे, ज्यांनी घोडखिंडीमध्ये वाघासारखे दुश्मनांना कापून हरवले आणि स्वराज्यासाठी पावनखिंडमध्ये आपले प्राण सोडून स्वराज्य निर्माण करण्यासाठी आपली भूमिका निभावली. बघू शकता तुम्ही ही समाधी आणि समाधींचे आता मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. हर हर महादेव. शूर सेनापती बाजी प्रभू देशपांडेंचा विजय असो. बाजींच्या समाधीच्या मागे त्यांचे बाहू फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. त्याचे दर्शन घेण्यासाठी आता आपण पुढे जाऊया. समाधीचे तळचा भाग काळ्या पाषाणामध्ये बांधण्यात आलेला आहे आणि मोठमोठे दगड चुन्याने कसे एकत्रित जोडलेले आहेत हे तुम्ही बघू शकता. या ठिकाणी फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे. मी दर्शन घेत आहे, तुम्ही देखील दर्शन घ्या. फुलाजी प्रभू देशपांड्यांचा विजय असो. मित्रांनो, या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी आपले प्राण सोडले आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी मुख्य भूमिका निवडली. या समाधींच्या साईटला बसण्यासाठी पण हे चेअर वगैरे बनवलेले आहेत. तुम्ही कधी या ठिकाणी आला तर तुम्हाला पिण्यासाठी पाणी पण मिळेल.
मित्रांनो, या समाधींच्या जवळ पोहोचल्यानंतर दोन्ही समाधींचे मी तुम्हाला दर्शन घडवून आणले आणि मी देखील माथा टेकून दोन्ही समाधींचे दर्शन घेतले। या समाधींच्या जवळ आल्यानंतर मनामध्ये अनेक विचार येतात। 12 जुलै 1660 दिवशी घोडखिंडीमध्ये शत्रू हातामध्ये तलवारी घेऊन लाखोने उभे होते, तरी सुद्धा शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी प्रभू देशपांडे शूरवीर मराठा मावळ्यांसोबत हातामध्ये तलवार घेऊन दुश्मनावरती तुटून पडले, दुश्मनांना कापत गेले। दुश्मन कन्फ्यूज झाला यांना कसे हरवायचे, पण जोपर्यंत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोहोचत नाही तोपर्यंत या सर्वांनी शत्रूंना कापणे थांबवले नाही। शत्रू घाबरून पळू लागला। नंतर छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडवर पोहोचले, तोफांचा आवाज आला, तेव्हा शूर सेनापतींनी घोडखिंडीमध्ये आपले प्राण सोडले। शत्रू एक वेळ बंदूक घेऊन आला आणि बंदुकीची गोळी पण बाजीप्रभूंच्या छातीवरती झाडली, कारण गोळी लागून सुद्धा बाजी थांबायचे नाव घेत नव्हते। वाघासारखे लढत राहिले आणि स्वराज्यासाठी आपले प्राण गमावले आणि स्वराज्य निर्मितीसाठी मुख्य भूमिका निवडली। मित्रांनो, आजकालच्या युगामध्ये असे कोणीही करत नाही। आपल्या दैवतासाठी हे सर्व काही या शूरवीरांनी केले। या ठिकाणी आपण आलो पाहिजे, यांचे दर्शन घेतले पाहिजे। त्यांच्यामुळे आपण ह्या स्वराज्यामध्ये सुरक्षित आहे आणि मोकळा श्वास घेत आहे। हा महाराष्ट्र स्वराज्यामुळे सुरक्षित आहे आणि या स्वराज्यामध्ये असलेल्या गड किल्ल्या ठिकाणी येऊन समाधींचे दर्शन आपण घेतले पाहिजे आणि गडावरती असलेल्या प्राचीन वास्तू बघून, भगवंताची मंदिरे बघून पण आपण दर्शन घेतले पाहिजे। आज मी या ठिकाणी आलो, या डोंगरावरती पोहोचून या मूर्त्यांचे दर्शन घेऊन समाधी तुम्हाला दाखवल्या। हे सर्व तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला नक्की सांगू शकता आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून या विशाळगडवरती येऊन विशाळगडाच्या उजव्या साईडला असलेल्या समाधींचे दर्शन घेऊ शकता। त्यामुळे तुम्हाला पण या पावन भूमीमध्ये आल्यानंतर एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळेल। मी आज या ठिकाणी येऊन तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओ सोबत। धन्यवाद। जय शिवराय, जय शंभूराजे, हर हर महादेव। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो।